काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे की ब्लॉग्स म्हणून लाडका निकित घेऊन आहे नवीन ब्लॉग. तर आज आमची चिऊ तिच्या घरी फायनली जाणार आहे 2 महिन्यानंतर आणि दीदी ऑलमोस्ट एक वर्ष ना 1.5 वर्षानंतर तिच्या घरी जाणार आहे. तर आता मी तिला सोडायला जाणार आहे, जिजू वगैरे आले आहेत गाडी घेऊन. तर मग बघूया इथे हा मोमेंट कसा होणार आहे आणि घरी पोचल्यावरती मी तुम्हाला दाखवतो त्यांची पूर्ण कशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका DK ब्लॉगला आणि तसं फॅमिली फ्रेंड्ससुद्धा पाठवायचं. चला बघूया. आता वाजले संध्याकाळचे 6. आता सगळं सामान वगैरे जिजूने ठेवले गाडीमध्ये. तर आता निघू आम्ही. कासार वडवलीला जायचं बाई. कासार वडवली बघूया कसा होणार आहे हा ब्लॉग. चला पण वाटतं 1.5 वर्षानंतर घरी जाऊ. आणि असं वाटतंय की मी नवीन नवीन चालली तिकडे. थोडं मनातून भीती पण वाटते का असं डोंट नो. आणि तिथे भाई एक्साइटेड आहे, तिथे जिजू. इकडे आम्ही फेस नाही रिव्हील करू शकत म्हणून असंच दाखवतो. तिकडे आजी बाया बसलेली आहे घेऊन. ती आता येणार आहे 1 तारखेला परत पप्पांच्या बर्थडेला. 1 तारखेला नाही येणार, होळी झाल्याशिवाय नाही येणार. तिला नाही येणार तू मग 1 तारखेला नाही येणार मग 1 तारखेच्या नंतर येणार. तुला घालायचं नाही ना. बर्थडे बेबी तुम्हारे घर पे आ रहा है. फाइनली 1.5 साल के ऊपर 1.5 ईयर. तू बड़ा तू बड़ा. अंदर की बेबी था ना, मतलब दोनों एक साथ हो गया वो. हाँ 1.5 साल के बाद भाई जा रहे. आमचं घर खाली होतंय. ते पण नाही. आमचं गुड्डू गुल्लू गुल्लू बघा गुल्लू. आमचा मोठा गुल्लू बघा तिकडे बसलाय. बाप्पा आम्ही चाललो घरी जायला बस. घरी चाललो. आमचं स्वतःच्या बोल असं. पाण्याचं असलं तर पाठवलं होतं, बाळाला त्रास व्हायला. मग आता ग्लोव्ज घेतलंय मी तिला ऑनलाईन. हा, काय नाही बोलतो. ग्लोव्ज आता पण कामं करायची. चला लक्ष द्या. तू रडायला का आलो. काळजी घ्या, खा पी, दूध वगैरे पी वेळेवर, लाडू वगैरे खा. हा? कधी उठणार? येतो तेव्हा ते. कौशल्य घे घे, हा. आणि जास्त विचार करू नको कोणाचा. आई शेमा. सर नोटन्स करतो. रुमाल मोकळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाबूला बरं झालं तुला स्वामी आहेत. चिडचिड आता कासार तिला वडवलीला जरा ते ओपन जायचंय. कर. तिला ते ओपन करते आता. हे बघ त्यांनी फटाके घेतल्यानंतर परत आम्ही फटाके घ्यायला जाणार आहोत. आपला फटाके घ्यायला जाणार आहोत तू इकडे. अगोदर ते सांगितलं असतं ना, तिथून गाडीत फिरून घेऊन आलो. पण येतानाच घेऊन यायचं ना. तुम लोक प्लॅन ऑलरेडी आहे ना. हे लोकांचं एअर टाइम असतं. गणपतीमध्ये पण हेच होतं. खिळे नाही आणले, हे नाही आणलं, ते नाही आणलं, आता फटाके नाही आणले. आणि माझी माळ होती काय केली ती दिवाळी. कधी पोहोचणार. 6:30 तर इकडे झाले. अरे चल कोई नाही आहे. म्हणजे ग्रीन सिग्नल झाले म्हणून निघतोय. बघू आता. तर फटाके घेतले. फटाके देत आहेत 10,000ची माळ आणि 15 शॉप. में घुस रहा है भाई. इनको जाने का नहीं है, इनको इधर ही रहना लगता. नुसता घूम रहे हम लोग. नुसता सायन घूम रहे. आता कुठे भेटेल आपल्याला? आता इथून असा मारायचा हायवे वो साइड में. पेट्रोल पंपच्या इथे बोलतो नाही त्याला पेट्रोल पंपच्या इथे बोलायला आहे. नाही. याच प्रकारे भाई फायनली पोहोचलोय आम्ही. तोडली 10,000ची माळ. 10,000. बाई बेबीचं आमचं स्वागत, बाबूचं आमचं स्वागत. 10,000ची माळ आहे. 10,000.
जशी बाई फटाका. भारी होती 10,000ची लई भारी होती ही पुराणिक सिटी आपली. आणि इकडे गणपतीमध्ये पण आम्ही ते मच्छवलेला बॅज पैसा वसूलला. ही फायनली पोहोचलोय आम्ही. प्रमाणे पोहोचवलं बाई. गिचू आमची झोपली. डेकोरेशन केलेलं आहे बाई पद्धतशीर. तिथे बाहेर पण आहे. कोण आहे? आजोबा आहे ना? आजोबा आजी प्रकारे गेले बाई. हा नाही नंतर घेतला. चालू आहे. दोघी डॅडी आले. डॅडी है ना? दीदीला विचारायचं.
घरी आपले कॅनडाचे पब्लिक आलेले आहेत. कैसे हो? बढिया बढिया. हे श्रीनिका, हाऊ आर यू? ओळखत नाही ती. फिरायला गेलेला. काका अच्छा महाग अगदी तुमच्यासाठी फक्त 15 मिनिटात केसाला भेटू. मला चला ये. तर मंडळी याचप्रमाणे वाजलेत 11:15 आणि मी ऑलमोस्ट पोचलो शिवडीला. तर माऊला चिवला सोडलं घरी, दिदीला सोडलं आणि मग निघालो, ओला केली आणि आता पोचलो आहे. तर जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि बघूया की कसं होणार आहे पुढचे ब्लॉग. आता मम्मी तर फुल इमोशनल आहे घरी, दीदी पण इमोशनल आहे कारण की 1.5 वर्षानंतर ती घरी गेली आहे आणि एक अटॅचमेंट आम्हाला लागून गेलेली. सो इमोशनल आहे या मुमेंटला. ठीक आहे, काय नाही, होऊन जाईल. 10-15 दिवस लागतील रिकवर व्हायला, पण काय नाही, होऊन जाईल ठीक. तर तुम्ही असंच प्रेम द्या ब्लॉगला, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि सबस्क्राईब करा. चला तर